काय सांगाल सर, आपण आता प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी 2 वेळेस येत आहे. हो, हो. काही काही काळामध्ये रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. म्हणजे व्यवस्थित हायजीन वगैरे हे लोकांकडून मेंटेन केल्या जात नाही. त्याच्यामुळं स्किन इन्फेक्शन जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वाढू राहिलं आहे. त्याच्यामध्ये आता सध्या जे उन्हाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन वगैरे याचं प्रमाण जास्त आपल्याला दिसत आहे. तर त्याची लोकांनी काळजी घ्यावी थोडी. सर, उन्हाळ्यामध्ये सोरियासिसचं प्रमाण जास्त प्रमाणात हो, वाढत हो, आहे. हो, हो. काय कारण त्याचं? आणि बरेच लोक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथीचा पण वापर करताय. आपल्याकडे पहिल्याच वेळेस आपण सांगताय बरं होतं, काय याच्या मागचं? हो, हो. सोरायसिस हे एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. रक्ताचा दोष असतो, त्याच्यामुळं हे होणारी बिमारी आहे. आता हे सनी वेदर्समध्ये नेमका जे इरिटेशन असतं शरीराच्या घामामुळं ते जास्त होत असतं. त्याच्यामुळं हे वारंवार रिकरन्सी या बिमारीची होत असते आपल्याला. मग याच्यावर उपाय काय सर, आणि किती दिवसात? आणि लोक भरपूर ठिकाणी दुसरीकडे आयुर्वेदिक दाखवतात, खेड्यात दाखवतात, ग्रामीण भागामध्ये हो. आयुर्वेदिक. याच्या मागचं सोरायसिससाठी उपाय म्हटल्यानंतर आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करावं लागेल. हेच त्याचा मुळापासून जे आहे उपाय आहे. टॅबलेट्स यांना फक्त काही काळापुरता ते सोरायसिस बरं करता येतो. त्याच्यानंतर हे बरं ठेवणं हे लोकांच्याच हातामध्ये आहे. आपली लाईफस्टाईल सुधारणं. शुगरमुळं काही होत असतं त्याच्यामध्ये काही? शुगरचा आणि सोरायसिसचा तसा तर काही संबंध नाही आहे. परंतु शुगरमुळे बॉडीमधली इम्युनिटी जी असते ती कमी होऊन जाते. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस रिकरन्सी होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. डॉक्टर गोंधने सरांचा फॉर्म्युला खूप मोठा आहे, याच्यासाठी फायदेशीर ठरतो. काय सांगाल सर याविषयी? तुमचं जे गोंधने सरांचं जे क्लिनिकचा विषय आहे तुमचा जो, हो, हो, हो. एकदाच म्हणजे तुम्ही एक वेळ आले तर तुम्हाला ते अनुभव त्याच्यामधून एक हो. वेळ द्या आणि भेट द्या, बरोबर, बरोबर. त्याच्याविषयी सांगा. एक मिनिट. आम्ही 35 वर्षापूर्वी डॉक्टर शिवप्रसाद गोंधे यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. आज 35 वर्ष झाले. 1 लाखहून अधिक रुग्ण आम्ही या सेवेमध्ये उपचार पद्धतीने पूर्णपणे बरे केलेले आहे. आणि लोकांना जसा चांगला प्रतिसाद भेटत गेला तसा लोकांनी सुद्धा आमच्याकडे विश्वास दाखवलेला आहे. सर, आता सध्या उन्हाळ्यामध्ये खाजेचं प्रमाण वाढतंय, खुजलीचं प्रमाण वाढतंय, याच्यावर काय उपाय आपल्याकडे? सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर की लोक काय करतात, मेडिकलमध्ये जाऊन एखाद क्रीम घेऊन टाकतात, स्टेरॉइड क्रीम वगैरे घेतात. तर त्याचा लोकांनी वापर करणं टाळलं पाहिजे थोडं. आणि योग्य पद्धतीने डॉक्टरकडे उपचार घेतला पाहिजे. घामामुळे काही असं म्हणजे अजून घामामुळे भरपूर वेळेस होत असतं. काही लोकांना जांघेमध्ये खाज येते, हो. ओलं पडतात. गजकरण हे सध्याच्या काळामध्ये एक कॉमन बिमारी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादा व्यक्ती आपल्याला असं सापडतो की ज्यांना गजकरणाचा त्रास आहे. तर त्यासाठी थोडा हायजीन मेंटेन केला पाहिजे. घरी ज्यांना त्रास आहे, संसर्गजन्य बिमारी एकापासून दुसऱ्याला होत असते, तर ज्यांना त्रास वगैरे त्याच्यापासून आपण थोडा दूर राहिला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये महिलांच्या चेहऱ्यांचा भरपूर प्रमाणात हो. हे होतं, त्याविषयी काय सांगा सर? उन्हाळ्यामध्ये महिलामध्ये वांग, ज्याला आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो, त्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात दिसून आलेलं आहे. याचा मेन रिझन म्हणजे जे सूर्यप्रकाशाची जी किरण आहे ते आपल्या स्किनला लागते, तर मेलाझ्मा नावाचा घटक असतो, त्याचं प्रमाण जास्त निर्माण होतं. त्याच्यामुळे हे त्रास आपल्याला दिसून येत आहे. काय काळजी घ्यावी? उन्हात जाताना सनस्क्रीन, त्याच्यानंतर सनस्कार्फ वगैरे हे वापरायचं. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 ते 4 यावेळेस उन्हात जाणं टाळावं. सर, याच्यामध्ये समजा आता नाहीच जरा बरं वाटलं तर ते टॅबलेट घेतात किंवा कधी स्क्रीम घेतात हो, हो. मेडिकलमध्ये, त्याचा वापर तर किती पत योग्य आहे? काही क्रीम असे पण आहे मेडिकलमध्ये की ज्या क्रीममुळं आपल्याला तात्पुरता आराम पडतो. पण जसं आपण ते क्रीम बंद करतो त्याच्यानंतर मग स्किन जशी तशी होते, उलट पातळ होत चालते स्किन. जे नॉर्मल स्किन असते त्याचा बेस पातळ होत चालतो. त्यासाठी ते क्रीम वापर करणं टाळावं. सर, तुमच्याकडे आलेला एखादा पेशंट जो आता समजा तो बाहेर भरपूर ठिकाणी फिरून आला, हो. तर ते असा एखादा पेशंटचा अनुभव सांगा. आमच्याकडं संपूर्ण महाराष्ट्रातून पेशंट येत असतात. विविध भागातून, मराठवाडा, विदर्भ झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला, असे विविध भागातून आमच्याकडे पेशंट येत असतात. सर, सध्या उन्हाळ्याचं जे प्रमाण चालू आहे, काय आव्हान करसान तुम्ही? लोकांना फक्त पाणी हे वॉटर इंटेक जास्त ठेवावं लोकांना. त्याच्यानंतर बाहेर जाताना स्वतःची काळजी घ्यावा, कॅपचा वापर करावा. डिहायड्रेशनचा लोकांना एक आरोग्य सेवेच्या दृष्टीने डिहायड्रेशनचा फटका बसू नये, त्यासाठी कॅप वगैरे हे वापर
करावा लोकांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर 10 ते 4च्या दरम्यान जर जरुरी काम असेल तरच घराच्या बाहेर निघावं. आपला व्हिजिटचा पत्ता आणि हे सांगा असं आपण संभाजीनगरमध्ये इथं कधी संभाजीनगरमध्ये महिन्याचा दुसरा आणि चौथा शुक्रवार येत असतो. माऊली क्लिनिक, एन3 सिडको, कामगार चौक, स्कूलच्या समोर. ओके.